ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनतोय हेल्दी आणि सात्विक पिझ्झा. हा पिझ्झा मी बनवते घरातील बेसिक सामानापासून. ज्यावेळेस आपली मुलं पिझ्झा मागतात त्यावेळेस आपण अगदी त्यांना सहजपणे हा पिझ्झा बनवून देऊ शकतो. हा पिझ्झा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे 2 वाट्या मुगाची डाळ, त्यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ घातलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही 2 ते 3 तास भिजत घालायची. या ठिकाणी डाळ भिजली की ती निथळून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला त्याची स्मूथ पेस्ट काढून घ्यायची आहे. या ठिकाणी मी पेस्ट काढून घेतली आणि पिझ्झ्यासाठी मी घेतलेला आहे मोझरेला चीज, पत्ताकोबी, कॉर्न घेतलेले आहेत, मक्याचे दाणे उकडून आणि लाल आणि हिरवी सिमला. डाळीचं जे काही वाटण काढलेलं आहे आपण ते चांगलं आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं फेटून घ्यायचं, कारण आपल्याला ते खूप फ्लफी पाहिजे. आणि त्यामध्ये चवीला थोडंसं मीठ आणि अगदी 2 चिमूट खायचा सोडा घालायचा. आणि आता गॅसची मंद फ्लेम ठेवून त्यावर एक पॅन ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि 1 ते 1.5 पळी हे बॅटर आपण यामध्ये घालून घ्यायचं. मी 1 पळी घातलेलं आहे. हलक्या हाताने पसरवून घ्यायचं, थोडंसं जाडच ठेवायचं. आणि आता याला 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकून ठेवूत. हा वरचा भाग कोरडा झाला की आपण ते उलथून घेऊ शकतो. हा पिझ्झा मी आता उलथून घेते. थोडासा चिकटलेला आहे पण तो अगदी सहज निघतो. आता या बाजूनेच आपल्याला टॉपिंग करायची आहे. तर टॉपिंगसाठी मी घेतलेला आहे पिझ्झा सॉस आणि हा सॉस आपल्याला आपल्या पिझ्झावर अशा पद्धतीनं स्प्रेड करून घ्यायचा आहे. पॅन खूप तापलेला आहे, खालची बाजू लगेच भाजून जाईल म्हणून मी पॅन गॅस खाली उतरवून घेतलेला आहे. आणि आता पिझ्झावर आपण घालूयात पत्ताकोबी. या पद्धतीनं लाल आणि हिरवी सिमला मिरचीची टॉपिंग पण आहे या ठिकाणी, त्याही मी टाकून घेते. त्याचसोबत आपल्याकडे जे मक्याचे उकडलेले दाणे घेतलेले आहेत तेही टाकायचे आणि सगळ्यात शेवटी याहून मोझरेला चीज घालायचं, कारण चीजशिवाय पिझ्झाची मज्जाच नाही. पिझ्झा म्हटलं की चीज आलंच. आणि असं खूप चीज टाकायचं आणि मग टाकायचं पिझ्झा सीझनिंग. हे ऑप्शनल आहे. आणि त्याचसोबत त्यावरून थोडेसे चिली फ्लेक्सही घालायचे आहेत. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्ही माझे व्हिडिओ वेळोवेळी पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकत चाला. आणि ह्या पिझ्झाची टॉपिंग माझी झालेली आहे. आता याला 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण मंद गॅस फ्लेमवर झाकून ठेवूयात. आणि मेल्ट झालेलं आहे हे चीज, पाहू शकता किती छान झालेला आहे तो पिझ्झा. आणि ज्या वेळेस आपल्याकडे पिझ्झा टॉपिंगसाठी पिझ्झा सॉस नसेल त्यावेळेस आपण आपल्याकडे असलेलं केचप टाकू शकतो. म्हणून मी दुसरा पिझ्झा तुम्हाला दाखवते की ज्यामध्ये मी टॉपिंगसाठी टोमॅटो सॉसचा उपयोग केलेला आहे, किंवा चिली सॉस असेल तोही आपण घालू शकतो. आणि यालासुद्धा अशी टॉपिंग केलेली आहे. मक्याचे दाणे टाकलेले आहेत, लाल आणि हिरवी सिमला टाकलेली आहे आणि चीज टाकायचं आहे. 2 मिनिट त्याला देखील छानपैकी दुसऱ्या बाजूने छान होऊ द्यायचं मेल्ट. आणि चीज मेल्ट झालं की आपला पिझ्झा तयार. अगदी आपल्या मुलांना सहजासहजी देऊ शकतो, हेल्दी देऊ शकतो. हे पिझ्झा बेस आपण बनवून 2 ते 3 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो. जेव्हा पाहिजे मुलांना त्यावेळेस आपण टॉपिंग करून थोडासा गरम करून आपण त्यांना देऊ शकतो. हा पिझ्झा देखील की जो टोमॅटो सॉसचा टॉपिंगनं झालेला आहे तोही माझा झालेला आहे. तोही अतिशय छान झालेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी कटिंगही दाखवते. अगदी विकतचा पिझ्झा असतो त्यापेक्षाही बेस्ट ऑप्शन आहे हा आपल्या मुलांना हेल्दी देण्याचा आणि आपल्यालाही खाण्याचा. हा मूग डाळीचा पिझ्झा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईकचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा, खाऊ घाला.